उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल केलं आहे आणि 6 ठाकरेंच्या खासदारांना फोडलं देखील आहे। मात्र आता या ठाकरेंच्या शिंदेंच्या जे खासदार गेले त्यांना कचाट्यात सापडण्यासाठी ठाकरे गटाकडनं काही कट रचला जातोय किंवा त्यासोबतच काही ऍक्शन्स घेतल्या जातोय। आपल्यासोबत वकील असीम सरोदे सर आहेत। कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतायत, संसदीय बैठक बोलवली जाते, काय नेमकं करतायत आता? जी काही बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावलेली आहे, तर उद्धव ठाकरे साहेबांना तो अधिकार आहे पक्षाचे प्रमुख म्हणून की ते त्यांच्या सगळ्या खासदारांची आमदारांची बैठक बोलवू शकतात, त्यासाठी व्हीप सुद्धा काढू शकतात। त्यांनी व्हीप काढल्यानंतर तो एक कायदेशीर आदेश आहे 10व्या शेड्यूलनुसार सुद्धा की पक्ष शिस्त पाळण्यासाठी त्या मीटिंगला संबंधित खासदारांनी आमदारांनी ज्यांना बोलावलं असेल त्यांनी हजर राहणं हे आवश्यक आहे। ते जर हजर राहिले नाही तर त्याला आपण म्हणतो की डिस्क्वालिफिकेशन बाय कंडक्ट, म्हणजे त्यांच्या वागणुकीमुळेच ते डिस्क्वालिफाय किंवा अपात्र ठरू शकतात जर त्यांनी पक्षाचा आदेश मानला नाही तर। आता दुसरी गोष्ट आहे की एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात जसं पूर्वी शरद पवार यांचं स्थान होतं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं स्थान होतं, असा एक प्रादेशिक पक्षाचा ताकदवान प्रमुख म्हणून त्यांना व्हायचं आहे। पण त्याच्यासाठी मार्ग त्यांनी निवडणुकीतून जास्तीत जास्त लोकांना निवडून आणणं हा न करता त्यांनी नंतर फोडाफोडी करून जोड द्यायची आणि आपली ताकद वाढवायची अशी कृत्रिम ताकद वाढवण्याचा एक मार्ग अवलंबलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाला शिवसेना म्हणून अधिकृत नाव जरी निवडणूक आयोगाने दिलं असेल तरी सुद्धा त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि वास्तवात लोकांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातला पक्ष म्हणजे अमित शहांचा भाजप आहे। त्यामुळे त्यांना एक मोठी ताकद त्यांच्या मागे उभी असल्याची जाणीव आहे आणि म्हणून ते हे फोडाफोडीचं राजकारण करत आहेत। दुसरीकडे राज्यसभेमध्ये भाजपला मेजॉरिटी क्लिअर मिळण्यासाठी काही खासदारांची गरज आहे आणि तो पाठिंबा न मिळाल्यामुळे बरेचसे त्यांचे जे काही कायदे आहेत त्यांना पारित करूनच घ्यायचे असा त्यांचा दुराग्रह असतो नेहमी, तर त्या कायद्यांच्या पास होण्यामध्ये अडथळा आहे की तिथे मेजॉरिटी नाही आणि ती मेजॉरिटी गोळा करून सुद्धा एकनाथ शिंदे आणखी जास्त जवळचे होऊ इच्छितात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या। त्यामुळे त्यांना बढावा देण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये। देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण जे आहे ते क्लिअरली मराठा विरोधी आहे असं अनेकदा दिसलेलं आहे आणि एक मराठा लीडर म्हणून एकनाथ शिंदेंना वाढवण्याचे प्रयत्न अमित शहांचे त्यामुळे सुरू आहेत। तर ही सगळी राजकीय पार्श्वभूमी झाली। पण आपण जर या पार्श्वभूमीवर पाहिलं की भारतीय संविधानातलं 10वं परिशिष्ट काय म्हणते, जे पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखलं जाते, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2/3 बहुमतांनी बाहेर पडलं की आपल्याला संरक्षण आहे असा जो समज पसरवलेला आहे तो बेकायदेशीर आहे। आधी तशी तरतूद होती, परंतु 2022 सुभाष देसाईचं जे जजमेंट झालं ज्याच्यामध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की स्प्लिट म्हणजे उभी फूट 2/3 यांनी बाहेर गेल्यावर तुम्हाला संरक्षण, तुम्ही अपात्र कोणी तुम्हाला ठरू शकत नाही, ही स्प्लिट नावाची जी उभी फूट असलेली जी संकल्पना आहे ती आता कायद्यातून हद्दपार झालेली आहे। त्यामुळे 2/3 बहुमतांनी बाहेर पडलेल्यांना केव्हा संरक्षण आहे तर ज्यावेळेस एखाद्या राजकीय पक्षाला वाटत असेल की आपला राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाच्या मध्ये आपण विलीन करावा आणि तो तसा निर्णय पक्षाचे प्रमुख महत्त्वाच्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेऊन पक्षाची भावना म्हणून असं करत असतील की आमचा पक्ष आम्ही विलीन करतो या दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये, तेव्हा 2/3 खासदारांची आमदारांची त्यांना पाठिंब्याची गरज असते। मग आता 2/3 जणांनी पाठिंबा दिल्यावर त्या पक्षाचं म्हणजे एका पक्षाचं दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण होते। त्याच्यासाठी ती तरतूद आहे की 2/3 लोकांनी पाठिंबा दिल्यामुळे ती विलिनीकरण होईल आणि या लोकांचं डिस्क्वालिफिकेशन होणार नाही। पण यांच्यापेक्षा दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की 2/3 पेक्षा जास्त जे लोक राहिलेले उरलेले ज्यांना हे विलिनीकरण मान्य नाही, ज्यांना त्या पक्षात जायचं नाही, तर ते अपात्र ठरत नाही, ते कमी संख्येने असले तरी त्यांना संरक्षण मिळते याबद्दलचा तो कायदा आहे। जे विलिनीकरणाला जातात ते अपात्र ठरू शकतात? हो, ते ठरू शकतात, कारण की आता जे विलिनीकरण म्हणतात ना ते विलिनीकरण जे आहे ते पक्षाची इच्छा नाही आहे, ते पक्षाची इच्छा नाही आहे, ती फुटलेल्या त्या खासदारांची इच्छा आहे। त्यामुळे ते गट पण स्थापन करणं चुकीचं ठरते। म्हणून आपण TMCच्या प्रकरणामध्ये पाहिलं असेल की लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांनी लगेच काही गट स्थापनेसाठी मान्यता दिली नाही,
परंतु आत्तापर्यंत जे पाहण्यात आलेलं आहे की लोकसभेचे स्पीकर, निवडणूक आयोग बरेचदा राजकीय भूमिकाच घेतात. गट स्थापन करायची मान्यता मिळाली तर कोणकोणते पर्याय आहेत ठाकरे गटाकडे? गट स्थापन करायची मान्यता मिळाली, त्यांचा एक गट म्हणून त्यांना मान्यता मिळते आणि त्यांना संसदेमध्ये वेगळी बसण्याची जागा देण्यात येते. म्हणजे ते जसं आता विरोधी पक्षांच्या बाकावर बसायचे त्याच्यापेक्षा वेगळी त्यांची आसन व्यवस्था करण्यात येते, जिथे ते कदाचित सत्ताधारी पक्षाच्या जवळ, सत्ताधारी पक्षांच्या आजूबाजूला असलेल्या बाकांवर त्यांना बसण्याची व्यवस्था करते. काय पर्याय असू शकतात? कायदेशीर पर्याय म्हणजे आता ते गट, त्यांनी त्या एका गटामध्ये सहभागी होणं, या संदर्भात जर स्पीकरनी त्यांना मान्यता दिली तर ती मान्यता बेकायदेशीर प्रक्रियेतून दिलेली असेल, ती प्रक्रियाच आव्हानात्मक असेल तर स्पीकरच्या त्या कृतीविरुद्ध सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येऊ शकते, केस पिटिशन दाखल करता येऊ शकते. स्पीकरच्या विरोधात स्पीकरच्या विरोधात पण आता काय झालंय की बरेचदा हा सुद्धा गैरसमज पसरून दिलेला आहे की स्पीकर काही करेल तर त्याच्या याला काही आव्हान देता येत नाही. पण असं नाही आहे. राहुल नार्वेकरांनी जेव्हा शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये मुद्दाम विलंब लावणं, काही निर्णय घेणं, कोणतेही कागदपत्र बोलावणं, समन करणं असं सुरू केलं होतं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आम्ही काहीच करू शकत नाही असं तुम्ही समजू नका. तुम्ही जर कायद्याच्या चौकटीत काम केलं नाही, मुळातच तुम्ही जे काही निर्णय घेतले ते असंविधानिक प्रक्रियेचा भाग असतील तर त्या प्रक्रियांच्या संदर्भात आम्ही तुमच्यासुद्धा कृतीची दखल घेऊ शकतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च संविधानिक अधिकार आहेत आणि त्यांना स्पीकरच्या कामकाजाचं सुद्धा जर त्या असंविधानिक असतील तर विश्लेषण करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत. एक शेवटचा प्रश्न, त्यांनी व्हीप दिलेली आहे, हे साधारण आपण जर बघितलं राजकीय ही सगळी ताकद आहे, दाखवण्याचा प्रयत्न आहे की त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे? कसा? नाही, अडकवण्याचा प्रयत्न नाही. बघा, आता तो त्यांचा पक्ष आहे, म्हणजे उद्धव ठाकरे हे चालवत असलेला तो पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी दिलेल्या एबी फॉर्मच्या आधारे उमेदवारी मिळून निवडून आलेले लोक आहेत. त्यामुळे त्यांना व्हीपच्या द्वारे आदेश देण्याचे हक्क त्यांना आहेच पक्षप्रमुख म्हणून. त्यामुळे ते दबाव आणण्याचं तंत्र ते कसं असू शकते? उलट असं म्हणू शकतो आपण, राजकीय ताकद तर दाखवू शकतो. राजकीय ताकद दाखवण्यापेक्षा पण ते काय झालं आहे की एक अस्थिरतेचं वातावरण सतत तयार करायचं पक्षफोडीतून आणि भीती निर्माण करायची दुसऱ्यांच्या मनामध्ये. हे जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरचा कायदेशीर उपाय म्हणून उद्धव साहेबांनी व्हीप काढलेला आहे की अशी अशी मीटिंग मी ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगला सगळेजण हजर व्हा. आता त्याच्यामध्ये जर कोणी हजर झालं नाही, त्यांच्या व्हीपच्या आदेशाचं पालन झालं नाही तर ते सुद्धा डिस्क्वालिफाय बाय कंडक्ट ही प्रोव्हिजनच आहे 10 शेड्यूलमध्ये की तुमच्या वागणुकीमुळेच हे सिद्ध होते की तुम्ही पक्षविरोधी काम करतात, तुम्ही पक्षाचा आदेश पाळत नाही आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला शिस्तभंगाच्या खाली अपात्र ठरवू शकतो. आता असं अपात्र ठरवण्याची खरं तर प्रक्रिया एखादी झालीच पाहिजे असं मला वाटतं. याच्या आधी तर झालेले दिसले नाही किंवा असं काही सिनेरियो. आता कसं आहे, अपात्र शेवटी करण्याचा निर्णय सुद्धा मग तो स्पीकरला घ्यायचा आहे. मग ते स्पीकर जर भाजपचे असतील तर ते घेणार का, हा विषय आहे. त्यामुळे संविधान जे आहे ना ते या सगळ्या राजकीय उलतापालतीमध्ये संविधान सुद्धा उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे, असं भरडलं जातं असं मला वाटते. तसं व्हायला नको. संविधानिक जर झालं ना तर अपात्र ठरू द्या ना एखाद्या व्यक्तीला, पुन्हा तो निवडणुकीला उभा राहील, निवडून येईल त्याच्यामध्ये हिंमत असेल तर. पण घाऊक पद्धतीने लोक फोडायचे आणि आपली ताकद वाढवायची, हे जे राजकारण आहे त्या राजकारणाला फार हुशारी समजली जात असेल आजकाल, परंतु संविधानिक नीतिमत्ता लयास जात आहे. हा दुःखद भाग त्याच्यातला आपण समजून घेतला पाहिजे. धन्यवाद सर. जर ठाकरे गटाने व्हीप जारी केले त्याला जर हे सगळे खासदार उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ठाकरे गटाकडनं करण्यात येऊ शकते आणि अर्थातच पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे तो त्यांच्यावर अवलंबला जाऊ शकतो असं मत आहे त्यासिम सरोदे यांनी व्यक्त केले. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.